काँग्रेस पक्षाला आयकर विभागाची 1700 कोटींची नोटीस, खातं गोठवण्याच्या कारवाईनंतर पुन्हा नोटीस पाठवली. शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीत 8 जणांचा समावेश. 7 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी. दोन 2017 मधील भ्रष्टाचार प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयची क्लीन चिट. तर जनता हुशार आहे, योग्य निर्णय घेईल, जयंत पाटलांचा निशाणा. अमरावतीच्या जागेवर बच्चू कडू, नवनीत राणांविरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत. ठाकरे गटाचे दिनेश भूप यांचा आज प्रहारमध्ये प्रवेश होण्याची शक्यता. बुलढाण्यातून रविकांत तुपकर लोकसभा निवडणूक लढवणार. खरी लढत प्रतापराव जाधव आणि माझ्यातच, तुपकर यांचं वक्तव्य. निलेश लंके आज राजीनामा देणार. दुपारी 4 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता. वसंत मोरे आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार. पुणे लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात चर्चा होण्याची शक्यता. काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद. जात प्रमाणपत्र अवैध ठरवत अर्ज बाद. बर्वे मुंबई हायकोर्टात दाद मागणार. बहिणीच्या प्रेमविवाहात मदत करणाऱ्या तरुणाची कारनं चिरडून हत्या. संभाजीनगर जिल्ह्यातल्या वळूज भागातली घटना. होळीच्या दिवशी पुण्यात लोकांवर फुगे मारणाऱ्या मुलांच्या पालकांवर गुन्हे दाखल. अल्पवयीन मुलांना पोलीस स्टेशनमध्ये उठाबशा काढण्याची शिक्षा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांच्यात तंत्रज्ञान विषयावर संवाद. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे लोकांमधला संवाद कमी होणं धोक्याचं, मोदींचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.